नागपूर येथील खापरखेडा परिसरात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। केवळ 11 वर्षाच्या निरागस शाळकरी मुलीवर 2 नराधमांनी अमानुषपणे अत्याचार केल्याची संतापजनक बाब उघडकीस आली असून या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांनी तत्पर कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे। अतिवृष्टीमुळे यंदा नवरात्री दसऱ्याच्या मुहूर्तावर व्यवसायाला फटका बसला। या आर्थिक धक्क्यातून सावरणाऱ्या बाजारपेठेला आता दिवाळी पाडव्याचे वेध लागले आहे। लहान मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांनी फुल टू स्टॉक सह ग्राहकांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे। शासनाकडून शेतकऱ्यांना जाहीर मदत लवकरात लवकर मिळावी, जेणेकरून बाजारपेठेला उभारी मिळेल अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहेत। पाऊस थांबताच शहरातील प्रदूषण वाढायला सुरुवात झाली आहे। दिवाळी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने वाहने घराबाहेर काढतात। या वाहनाच्या धुरामुळे वातावरणातील धुलीकरणांचे प्रमाण वाढले आहे। प्रखर ऊन धुलीकरण वाढल्याने शहरातील हवा अशुद्ध गटात गेली आहे। प्रामुख्याने दिवाळीची गर्दी बाजारात वाढली तर सर्वच प्रकारच्या वाहनांची वाहतूक कोंडी शहरात होत असल्याने इंजिन ज्वलनातून तयार होणारे प्रदूषण वाढले आहेत। त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी हवेची गुणवत्ता अत्यंत खराब आढळून येत आहेत। राज्यातील कॅब, टॅक्सी, रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्या व त्यांच्या अडचणी सरकारने सोडवाव्यात, यासाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय भारतीय गीग कामगार मंचाने घेतला आहे। परिवहन विभागांकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मंचाचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांनी केला आहे। मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकाला कामावरून काढून टाकल्याने त्याचा राग मनात धरून चालकाने आपल्या शालेय बसच्या मालकावर चाकूने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार रविवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली जवळच्या नांदिवली परिसरात घडला। मालकावर जीवघेणा हल्ला करून मूळ गावे पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी माती फिरू हल्लेखोराला कल्याण स्थानकातून जेरबंद केले आहे। सुदाम जाधव असे जखमी मालकाचे नाव असून त्यांच्यावर MIDCच्या निवासी विभागीय एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर हल्लेखोर चालकाला पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली आहे। महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, आणि हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।